तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. आय होप की तुम्ही सर्वजण ठीक असाल. सालाप्रमाणे आजची ब्लॉगची सुरुवात मी खारघरमधूनच करतो आहे. आजची ब्लॉगची सुरुवात मी खारघरमधून करतो आहे. वाजलेत 9, भाडं काय अजून पडलेलं नाही. आता कोणतं भाडं पडतं आहे बघूया. बाकी व्हिडिओ बघत जा. व्ह्यूज वगैरे खूप कमी येतात, तर प्लीज व्हिडिओ बघा, व्हिडिओ शेअर करा. तर व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ बघा. तर चला कोणतं भाडं पडते बघू आणि चला निघू आपण. एक नेरूळची ट्रिप पडली होती 139 रुपयाची. आपल्याला जायचं म्हणजे नेरूळला. एक वाशीची पडली होती. वाशीला पण काय भेटत ना ऑनलाईन, म्हणून नाही उचलली. मी जसा विचार करतो ना तशा ट्रिपा पडत नाही. मी असा विचार करतो की कल्याण डोंबिवलीची ट्रिप एकदा पडली ना त्या साईडला जायचं मला. एक ट्राय करायचं मला त्या साईडला जाऊन, कारण की त्या साईडला भाडी भरपूर पडतात. म्हणून हा विचार करतो, पण मला नाही डोंबिवली कल्याणची या साईडच्या मला ट्रिप सकाळच्या पडतच नाही. संध्याकाळच्या पडतात. संध्याकाळी नाही जायचं मला, सकाळी जायचं. खूप कोणती ट्रिप पडते बघू आणि मग ठरवू कुठं जायचं. तर मित्रांनो, आता मी आहे विक्रोली पश्चिम, विक्रोली वेस्टला आहे. तर खारघरवरून भाडं उचललं होतं मी 530 रुपयाचं. तर मला त्यांनी 501 रुपये दिला. गॅस संपला होता, गॅस वगैरे भरला आहे. भाडं सोडलं आणि गॅसची ऑरेंज कांडी राहिली होती, तर गॅस भरला. आणि गॅस भरताना थोडी एकासोबत तुम्ही झाली. तो महाराष्ट्रीयन होता. माझी गाडी 43 नवी मुंबई पासिंग आहे ना, म्हणून त्याची गाण जळाली. भरपूर काय त्याला बोललो मी, मला ते सॉरी बोलून गेला. आणि तो दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्च्युली काय माहिती आहे का, तो महाराष्ट्रीयन होता. हे मराठी माणसं आहेत ना, मी पण महाराष्ट्रीयनच आहे. मराठी माणसाला खाली पाडण्याचा कधी प्रयत्न करतो. उलट बाह्य लोक परवडली. आईच्यानं सांगतो शपथ. मराठी माणूस असूनसुद्धा तो मला उलटं बोलतो आहे की तुझी 43 गाडी आहे म्हणून लवकर काढायची इथनं गाडी, असा मला बोलतो तो. म्हणजे माझं पेमेंट होत नव्हतं म्हणून तो मला बोलत होता चल इथनं काढ म्हणून गाडी. म्हणजे विचार करा, एक मराठी माणूस एका मराठी माणसाला इथनं बोलतो काढ, लवकर काढ म्हणतो गाडी. म्हणजे याचा अर्थ काय आम्ही घ्यायचा? याचा अर्थ की ही जी गाण जळाली, ही 43 वाली गाडी इकडे आली म्हणून विक्रोली साईडला. त्याला मी त्या चांगल्या भाषेत, ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत मी त्याला चांगलं समजवलं. नंतर शेवटी मला तो सॉरी बोलून गेला आहे. बाकीची माझ्या बाजूनं बोलली तर पंपवाले वगैरे किंवा आजूबाजू रिक्षावाले सगळे भैया होते, ते पण मला बोलले. म्हणजे मी पण मराठी, तू पण मराठी, समजून घेतलं पाहिजे ना भाई. माझं पेमेंट होत नाही ऑनलाईन, तर पेमेंट होत नाही म्हणून मी थांबलो ना. मला आऊस आले थोडी थांबायची तेव्हा. इथं पेमेंट होत नव्हतं म्हणून मग 5 मिनटं लेट झालं म्हणून काही बिघडत नाही ना. याला हाय मरे धंदा बोलतात. तर त्यानं मला जाता सॉरी बोलला. म्हटलं ठीक आहे चालेल, म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, पण म्हटलं बोलायचं नाही जाता असं म्हटलं. माझ्यापेक्षा वयानं जास्त होतं ते, म्हणजे असे म्हातारे नव्हते. हो बऱ्यापैकी होते, असेल 45च्या आसपास असेल. चला आता गॅस वगैरे भरून इथं आलो आहे. आता बघू आता इथून कुठलं भाडं पडते, त्यानंतर तुम्हाला भाडं पडल्यानंतर तुम्हाला भेटो. तर झालं असं की विक्रोलीमधून मला काही बुकिंग भेटली नाही आणि मी डायरेक्ट एमटी आलो. मला शेअरिंग पण भेटली नाही. मला 3:30 वाजले घरी आला. एमटी आलो, घरी गेलो, जेवलो आणि 5 वाजता गाडी काढली आणि एक बुकिंग मारली जुईनगर स्टेशनपासून. मला बुकिंग नाही भेटली, मेट्रोवरती भेटलं. घनसोलीचं भाडं घनसोलीमध्ये आहे. तर बघू इथून कुठली बुकिंग वाजतं. तर बुकिंग काय भेटलं, बघू बुकिंग कुठली वाजतं. तर काल काय झालं, घनसोलीपासून काय मला भाडं भेटलं नाही.
2 तास थांबलो पण काय भाडं भेटलं नाही. तसाच आलो घरी, नेरूळमध्ये आलो. नेरूळमध्ये पण काय भाडं वगैरे काय भेटलं नाही. वर वालेला 10-10:15 वाजता घरी गेलो आणि कालचं टार्गेट काय थोडं नॉर्मली फक्त पैसे पडले, झालं कवर झाले. पण ऑनलाईनच्या भरोश्यावरती जर रिक्षा तुम्ही घेत असाल तर अजिबात काय घेऊ नका. जर ऑनलाईनच्या भरोश्यावरती तुम्ही गाडी काढत असाल रिक्षा, तर तुम्ही अजिबात रिक्षा काढू नका. ऑनलाईनवाले लय धोका देतात. जसा मला काल त्यांनी धोका दिला. काल एवढा खुश होतो पण काय चालते. हा ब्लॉग इथेच करतो एंड. तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला